आजच्या या चिमूर गडचिरोली या लोकसभेच्या प्रचाराकरता उपस्थित असलेले आपले आदरणीय तडफदार महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, आणि ज्यांच्याकरता आपण सगळे इथे जमा झालेलो आहोत ते म्हणजे आपले या भारतीय जनता पक्षाचे व महायुतीचे लोकप्रिय उमेदवार अशोकरावजी नेते साहेब, राजे अमरीशराव आत्राम माजी राज्यमंत्री, प्रशांतजी वागरे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष, भाग्यश्रीताई आत्राम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान सिनेटचे सदस्य, रवींद्रजी वासेकर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, वर्षाताई मोरे संपर्क प्रमुख शिवसेना, ज्येष्ठ भारतीय जनता पक्षाचे नेते बाबुरावजी कोहळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते ऋतुराजी हलगेकर, हर्षवर्धनराव बाबा आत्राम माजी पंचायत समिती सदस्य, राकेश बेलसरे शिवसेनाचे जिल्हाध्यक्ष, लीलाधरजी भरटकर युवक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, शंकर मेश्राम या गावाचे प्रथम नागरिक सरपंच अल्लापल्ली, उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, मतदार बंधू आणि भगिनींनो, महत्त्वाचं म्हणजे 26 तारखेपासून जे आपण फॉर्म भरलो तेव्हापासून तर आजपर्यंत सतत मी अशोकरावजी नेते यांच्यासोबत जवळजवळ 5 विधानसभामध्ये आमचा दौरा झालेला आहे, सगळं फिरणं झालेलं आहे आणि सगळं या क्षेत्रामध्ये आपण पाहतो की वातावरण पोषक आहे. आणि हे सर्व असताना जवळजवळ आम्ही सगळं मिळून 32 सभा घेतलेल्या आहे आणि जवळजवळ 18 तालुक्यांमध्ये आमचा दौरा झालेला आहे. हे ह्याच्याकरता की आमचे लोकप्रिय उमेदवार हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांनी केलेलं काम त्यांनी सांगितलं. मोदीजींनी जे काम केलं या देशाकरता ते आमचे अमरीशराव आत्राम यांनी त्यांनी सांगितलं. मी पुन्हा त्याच्यामध्ये जाणार नाही, परंतु महत्त्वाचा बाब हे आहे की आपल्याला परिस्थिती प्रमाणे आपल्याला जे आपल्यावर जबाबदारी आलेला आहे की आपल्याला अशोकरावजी नेते यांना 100% या विभागातून या ऐरी विधानसभातून आपल्याला लीड देणे हा गरजेचं आहे. मागच्या 2 इलेक्शनमध्ये 14 मध्ये उसेंडी साहेब उभा होते काँग्रेसकडून, 19 मध्ये उसेंडी साहेब उभा होते. दोन्हीदा आम्ही उसेंडी साहेबांना आम्ही या निर्वाचन क्षेत्रामध्ये लीड आम्ही दिला होता. परंतु आता राजे अमरीशराव, मी तर गरिबांचा राजा आहे, मी धर्मराव, हे 2 राजे एक झाले. आता किती लीड होईल? 30,000चा लीड आम्ही दिला होता, आता कमीत कमी 50,000चा लीड झाला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण सगळे एकत्रित आल्यानंतर सगळे विरोधी एकत्रित आल्यानंतर सगळे आम्ही एकत्रित आल्यानंतर आम्ही विरोधामध्ये होतो, परंतु सगळे आम्ही एकत्रित आल्यानंतर महायुतीमध्ये आल्यानंतर आमची जबाबदारी आहे की या प्रत्येक बूथवर जाऊन अधिक ते अधिक मतदान आपल्याला करून घेण्याची जबाबदारी हा तुमच्या आमच्या सर्वांचा जबाबदारी आहे. उभा अशोकरावजी नेते आहेत, हे निमित्त आहेत, परंतु आपला टार्गेट अबकी बार 400 पार. अरे जरा जोर से बोलो, जय श्री राम, जय श्री राम, जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की. ऐसा जरा सो मत, अभी जरा जागो. अभी अपने को 19 तारीख तक 19 तारखेपर्यंत आपला सगळ्यांना जागून आपल्याला काम करायचं आहे. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं.
इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आणि हे सर्व करत असताना भारतीय जनता पक्ष एक कार्य करणारा पार्टी आहे आणि हे सर्व कार्य करणारा पार्टी म्हणजे सगळं त्यांचे बूथ कमिटी आहे। आता परवाच मी सगळ्यांना सांगितलं, जिल्ह्याच्या अध्यक्षांना सांगितलं, जे आपले वेगवेगळे संघाचे आहेत त्यांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं की आमचा जे कालचं केडर काम सुरू नाही, परंतु कालपासून आपलं काम सुरू झालं, हा महत्त्वाचं काम आहे। कारण की आपण पाहत होतो की सगळे स्तब्ध बसलेले होते, कोणी चालत नव्हता। आता मला मध्यस्थी करून आपला सगळे लोक झोपलेल्या लोकांना कामाला लावायची जबाबदारी एक कर्तबगार आमचे पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आपण जेव्हा जबाबदारी घेतलो की या सीटला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला काढायचं आहे, तर हे काढण्याकरता आपल्याला सगळ्यांना भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, इतर पक्ष असतील, या सगळ्यांना आता आपल्याला काम तत्परतेने आपल्याला करणं गरजेचं आहे। आणि हे सगळं करत असताना आता लोक वेगवेगळं सांगतात, काँग्रेसकडे मुद्दा काय आहे, काँग्रेस काय करणार आहे मला सांगा। 50 वर्ष राज्य केल्यानंतर गरीबी हटाओ चा नारा देणारे गरीब को हटा दिए, काय केलं त्यांनी काँग्रेसने? आता 10 वर्षामध्ये जे झालं आता आपण सांगत बसण्यापेक्षा जर मोदीजींनी केलेलं काम आपल्याला सांगायचं असेल तर 1 वर्ष आपण बोललो तरी ते काम मोदीजींनी केलेलं काम संपणार नाही। अशोकरावजी नेते हे कर्तबगार, एक चांगले सज्जन, भ्रष्टाचार वरीत काय त्यांच्यावर धप्पा नाही, एक चांगला सज्जन व्यक्ती आहे आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक होणारच आहे। हॅट्रिक आपल्याला करायचंच आहे आणि दिल्लीला ह्यानं पाठवायचंच आहे। म्हणजे 400 पार जेव्हा आपल्याला करायचं आहे तर अशोकरावजी नेते हे गेले पाहिजे, हे सगळ्यांनी मिळून काम करणं हे गरजेचं आहे। मी काय सांगणार नाही की आम्ही हे केलं ते केलं, सगळं काय जे काय केलं आहे ते नंतर आहे, परंतु 1 रुपयामध्ये राज्य सरकारने विमा काढायचा हा क्रांतिकारक निर्णय राज्य सरकारने केला। 20,000 रुपये नुकसान प्रति हेक्टरी देण्याचा राज्य सरकारने क्रांतिकारक निर्णय घेतला। लेख लाडली योजना काढलं, मुलगी जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा करायचं आणि 18 वर्षानंतर 1,10,000 रुपये द्यायचं, अशा प्रकारचा महिला सशक्तीकरण करण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला। आणि हे सगळं करत असताना आपल्याला एकच विचार आपल्याला करायचा आहे की आता आपल्याला वेळ कमी आहे। 19 तारखेला येणाऱ्या 19 तारखेला अशोकरावजी नेते यांच्या 1 नंबरवर नाव आहे, त्याच्या बाजूला कमल आहे, ते कमलच्या बाजूचं बटन दाबून आपल्याला प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून देण्याचं आहे। हे दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना काम करणं गरजेचं आहे। लोक बोलतात 400 पार बोलत आहेत आणि घटना बदलायचा कार्यक्रम सुरू होणार आहे, काय सांगतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना बनवलेलं आहे इतका मजबूत आहे, त्याला हात लावायचं काय गरज आहे? मोदीजी हा तुमच्या आमच्याकरता काम करत आहेत। मोदीजींना आपल्याला महागुरु बनवायचा आहे। देश नंबर 4 वर आहे आपला, आपण जागतिक स्तरावर आपण पाहिलं 4 नंबरवर आपला देश आहे। मोदीजींचा विजन आहे की आपण 1 नंबरवर गेला पाहिजे आणि 1 नंबरवर जाण्याकरता आपल्याला अशोकरावजींना आपल्याला पुढे करायचं आहे, त्यांना निवडून आणणं हा गरजेचं आहे। हे सगळं काम आपल्याला तत्परतेने आपल्याला काम करणं गरजेचं आहे। म्हणून आपल्याला अशोकरावजी नेते यांच्या कामाला आपल्याला त्यांनी केला, भरपूर काम केलं। त्यांनी जर सांगायला गेलं तर 2 दिवस त्यांचे कामं संपणार नाहीत। रेल्वे लाईन झाला, आपला सिरोंचा ते लोक असतील इथे, आपल्याला रेल्वे लाईन सिरोंच्या पर्यंत आपल्याला जाणार आहे। सिरोंच्या पासून आसिफाबादला ते सर्वे झालेला रस्ता रेल्वे लाईनचा, ते सुद्धा झाला। भानुप्रतापपूर टू गडचिरोली रस्ता सर्वे झालेला आहे रेल्वे करता। ते हे सगळं मोठे मोठे काम खासदार म्हटल्यानंतर आपण सगळं त्यांना काय तुम्ही खासदार म्हटलं की हे नाली का बांधकाम करो, हे रस्ते का बांध करो, त्यांचं काम आहे नॅशनल हायवे। नॅशनल हायवेचं काम सगळं मंजूर झालेलं आहे, आष्टीपासून तर सिरोंचापर्यंत सगळं काम सुरू आहे, पूर्ण सुरू आहे। आपलं अल्लापल्ली टू भामरागड, भामरागड टू गुंडानूर, गुंडानूर टू पाकांजूर, नारायणपूर हा रस्त्याचं काम सुरू आहे।
जवळजवळ 14,500 कोटी 10 वर्षामध्ये, 1 नाही 2 नाही 14,500 कोटी हे सांगत नाही आणि आम्हाला सांगू देत नाही, म्हणून आज सांगावं लागत आहे. काम भरपूर केले, नाही केले असं नाही, कामं भरपूर झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या या नेतृत्वाला आपण सगळ्यांनी एक होऊन, देवेंद्रजी आपले पालकमंत्री आहेत, आपला त्यांना खालती दाखवायचा नाही. आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्या दृष्टिकोनातून कमीत कमी आमचे अशोकरावजी नेते इथून कमीत कमी मागच्या सभेमध्ये मी बोललो की 6 लाख मतांनी आले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपला टार्गेट 6 लाखचं लीड असणे हा गरजेचा आहे. त्या दृष्टिकोनातून या लोकसभेमध्ये अशोकरावजी नेते निवडून येणार आणि निवडून आणण्याची जबाबदारी हा तुमच्या मतदारांचा, माझा जबाबदारी आहे. या दृष्टिकोनातून मी कामाला लागलेलो. आणखीन मला वाटते 2-3 तालुका आहेत, ते झाल्यानंतर मी इथेच ठाम मानून बसणार आहोत. देवेंद्रजी, आपल्याला या निर्वाचन क्षेत्रामध्ये आपल्याला चित्र वेगळं दिसणार आहे. आणि हे जे सांगत आहेत धर्मराव बाबा म्हणे श्रीमंत आहे म्हणे, बुद्धीनी काय म्हणे, बुद्धीनी भिकारी काहीतरी सांगितलं तो अशोकराव आपलं काय त्यांचं नाव, विरोधी पक्षनेता येऊन इकडे शिवा देतात. ते काय आम्हाला सुद्धा बोलता येते, परंतु देवेंद्रजी अशोकरावजी नेते तिकडे बसल्या, त्यांच्या बाजूला मी बसणार आता जाऊन. मध्ये ते आपलं जे विरोधी पक्षाचे नेते 4 जून नंतर मला वाटतं आमच्या दोघांच्या मध्येच येऊन बसतील भारतीय जनता पक्षामध्ये. म्हणून काय आता त्याला काळजी करायची आवश्यकता नाही. आतापर्यंत आता जाऊ दे, आता जे काही 19 तारखेपर्यंत ते बोंबलतील इकडे, मग आपला इकडे येतील. आता काय हालत केला त्यांनी. एक मुद्दा सांगतो समाप्त करतो. आपले काय उसेंडी, डॉक्टर उसेंडी हे काय आले बीजेपीमध्ये, 2दा त्यांना उभं केला, 3ऱ्यांदा त्यांच्याकडे पैसा नव्हता म्हणून त्याला सोडले. हट गरीब आदमी आहे बोले, म्हणजे आदिवासी माणूस गरीबच राहणार. कोणता लखपती ह्या कोणता अमीर आहे का अशोकराव? गरीब माणूस आहे तो. त्यांना पैसे द्या म्हणतो, मला माझ्या पेट्रोल टाकायला तर पेट्रोल टाकण्याकरता पैसे देत नाही. आता मी काय करू? आता मला आता माझ्या खिशातूनच मी टाकलं पाहिजे असं प्रकारची परिस्थिती आहे. तर ते हा गरीबच आहे. उसेंडी गरीब, तर डॉक्टर कोडवते, मिस्टर अँड मिसेस ते का गेले? तेच त्याचा खिसा खाली केला, संपला त्यांचं काम, उसेंडीचं काम संपला. आता उमेदवार एक्साईज कमिशनर म्हणजे भरपूर झाला. आणि सुधीररावजी मुनगंटीवार आपले चंद्रपूरचे पालकमंत्री, त्यांनी दारू बंद केला. आणि हे निवडून आल्यानंतर त्यांनी दारू सुरू करून टाकला. आणि पुरं दारू सुरू करून टाकला तर सगळं दारू या जिल्ह्यामध्ये इतका मोठ्या प्रमाणामध्ये तस्करी चालू आहे देवेंद्रजी, दारूचा या जिल्ह्यामध्ये. गुटखाचा असेल तर दारूचा असेल, रेतीचा असेल, हे सगळं आमचंच दुकान आहे, सगळं आमचंच, दुसरा कोणी नाही. तर हे सगळं कुठेतरी आता आपल्याला पुढे, ठीक आहे आता हे काय बोलत नाही मी, परंतु हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. हे इतका मोठ्या प्रमाणामध्ये दारूचे इथे उपयोग करत आहेत, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला काम करणे क्रमप्राप्त आहेत. आणि ह्या अधिक न बोलता आपल्याला 1 नंबर अशोकरावजी नेते यांच्या बाजूला कमल आहे, त्याच्या बाजूला बटन आहे, बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा. इतकं या निमित्ताने बोलतो आणि आपला रजा घेतो. जय सेवा, जय भीम, जय विदर्भ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.